मुखार चलोवची. एका जर गरीब मनशाक अशें दिसता की आपल्या भुरग्यान इंग्लिशीन शिकपाक जाय जाल्यार ताका कसली मेकळीक आसा? हो आर्ग्युमेंट खूब कडेन जाला. आनीक आयज जो पळय फोर्साचो फोर्स सगळो चडसो सालसेतीन आसा. हें आख्या गोंयाक खबर आख्या फोर्साचो फोर्स सालसेतीचो. आनीक सालसेतीन खूब कडेन अशी वाव जाला. हांव बाणावले स्वता भोंविल्लो मनीस, स्वता पालका कडेन उलयलां, बाणावले खूब जाणां कडेन उलयलां. तांचो समज म्हणया किंवा गैरसमज म्हणया असो तांकां सांगलां अशें की इंग्लीश शिक्षण फक्त पयशेकारांनी कित्याक घेवचें, तुमी कित्याक घेवचें न्ही म्हणून आमी इंग्लीश शिक्षण तुमचे खातीर करता. जेन्ना तूं सांगता हांव तुका कितें फुकट दिता म्हणून, पूण ना केन्नाच म्हणचो ना. पूण आयज जर गरीब मनशाक दिसलें की आपले पाल्यान किंवा आपले चलयान जर इंग्लीश माध्यमांतल्यान ताचें मुळावी शिक्षण जावचें अशें खूब जाणांक दिसता, आयज सुद्दां दिसता, जाल्यार रायट टू एज्युकेशन जाचे हे उदो करतात ते रायट टू एज्युकेशन एक्टाचे अंडर ही तरतूद आसा. हांव तुमकां सांगता, रायट टू एज्युकेशन शाळा कशी डिफायन करता. रायट टू एज्युकेशन आर्टिकल 2N जे आसा, आर्टिकल 2 सबसेक्शन N ऑफ रायट टू एज्युकेशन डिफायन्स वॉट अ स्कूल इज. ते शाळा 4 प्रकारचे म्हणटात. एक सरकारी शाळा, सरकारी मुळाव्यो. 2 सरकार अनुदानित मुळाव्यो म्हणजे गव्हर्नमेंट एडेड प्रायमरी स्कूल्स. 3 स्पेशल शाळा किंवा स्पेसिफिक कॅटेगरी शाळा ज्यो आमची जवाहर नवोदय विद्यालय आसा, वाळपय आसा, काणकोण आसा किंवा केंद्रीय विद्यालय आसा, ही त्या हातून येतात, त्या कलमा अंडर येतात, स्पेसिफिक कॅटेगरी अंडर येतात. आणि 4 अनएडेड स्कूल म्हणजे आयज ज्यो खाजगी मुळाव्यो शाळा चलतात त्यो. सो 2N1 सेज सरकारी शाळा, 2 सेज एडेड, 3 says specified category and 4 says unaided. ही डेफिनेशन झाली. आता आर्टिकल 12 subsection 1 of the right to education act. For the purposes of the act, a school specified in sub clauses 3 and 4 म्हणजे खंयची जाल्यो 3 म्हणटा ती स्पेसिफिक कॅटेगरीची जाली. म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय, तुझी केंद्रीय विद्यालय, बाकीची ही स्कूल आयली जी दिल्ली बोर्डाची आसात. अँड 4 म्हणजे आयज ज्यो प्रायव्हेट खाजगी मुळाव्यो शाळा आसा ज्यांका अनुदान आयज मेळना आनी मेळचे म्हणून वचो बोवाळ. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल शारदा मंदिर घेऊया, बाकीचे मनोविकास खुबशे अशी ज्यांका आयज अनुदान सरकार दिना. आणि हो सगळो पळोवप कित्याक की गरीबाचे चल्याक शारदा मंदिरा सारख्या स्कुलान शिकपाक मेळचे, सारख्या इश्कोलांत शिकपाक मेळचे. बट देन एक्ट म्हणटा की स्पेसिफाईड स्कूल स्पेसिफाईड इन सब क्लॉजेस 3 and 4 म्हणजे हातून शारदा मंदिर, मनोविकास सारखी बिगर अनुदानित सरकारी शाळा, खाजगी शाळा ऑफ क्लॉज N ऑफ सेक्शन 2 शाल एडमिट इन क्लास 1 म्हणजे पहिले टू द एक्सटेंट ऑफ एटलीस्ट 25% ऑफ द स्ट्रेंथ ऑफ दॅट क्लास. हाचो अर्थ एका वर्गात 25% 1/4 क्लास रिझर्व केल्ली आसा. कोणाक लागून? चिल्ड्रन बिलोंगिंग टू वीकर सेक्शन अँड डिसएडवांटेज ग्रुप. अच्छा, म्हणजे गरीब लोकांक फायनान्शियली हांगा फक्त गरीब कवर जायना. ओके, फायनान्शियली गरीब तो जालोच, SC आयले तातून, ST आयले, OBC आयले. ओके, म्हणजे हांचे भुरग्यांक सुद्दां जर तांकां शिकोवपाचें आसा इंग्लिशींतल्यान जाल्यार तांचे खातीर 1/4 जागे क्लास 1 ह्या म्हणजे सपोज एका क्लासीन जर 100 भुरगीं आसा जाल्यार तातूंतली 25 भुरगीं SC ST चे भुरगीं आसपाक शकता. OBC किंवा फायनान्शियली बॅकवर्ड ज्यांका पयशांनी जमना, जे गरीब आमी म्हणटात ज्यांचे खातीर ते म्हणटात की आमी इंग्लीश करतात, तांचे खातीर तरतूद ऑलरेडी रायट टू एज्युकेशन आसा. 25% प्रोवाइड फ्री अँड कंपल्सरी एलिमेंटरी एज्युकेशन टिल इट्स कंप्लिशन म्हणजे 4थी पर्यंत तांकां फुकट आणि कंपल्सरी एज्युकेशन ह्या शाळांनी दिवपाक बंधनकारक आसा. आणि लोक ताजो फायदो घेनासतना ग्रांट मागता. लोकांची चूक ना, कारण लोकांक खबरूच ना. सरकार हे इम्प्लिमेंट करपाक म्हणजे खुबशा लोकांक रायट टू एज्युकेशन कितें म्हणटा ते खबर ना म्हणून लोक शारदा मंदिर सारख्या स्कुलान वचनात.
रायट टू एज्युकेशन खूप जणांना दिसता की मध्यान आहार म्हणजे रायट टू एज्युकेशन. हय थोड्या हय मिड डे मिल्स. मिड डे मिल्स हय बरोबर. म्हणटकर असले शाळात 25% जागे राखीव आसात, वापर करात. हे जर सरकारान जर इम्प्लिमेंट केलें जाल्यार आख्खो प्रश्नच सुटला. म्हणजे सपोज फाल्यां पेपरान आयले की ह्या शारदा मंदिर सारख्या स्कुलान 25% प्रत्येक क्लासीनी जर गरीब किंवा फायनान्शियली हेजे तुजे 4 कॅटेगरीज आसा जाल्यार ऑब्वियसली एक गरीब भुरगो थंय वचून क्लेम करपाक शकता की आपल्याक त्या स्कुलान फ्री अँड कंपल्सरी म्हणजे जे सरकारी शाळांत तो जे पयशे भरतात तितल्याच पयशांनी तो थंय शिकतलो. जो डिफरन्स आसा तो शारदा मंदिर त्या इस्कॉलाक गव्हर्नमेंट भरता. आमचो कसलोच ताचेर आमचो आक्षेप ना की केस टू केस बेसिसाचेर तुम्ही करतात ताचो आमचो आक्षेप ना. पूण एक ही गजाल कशी जाली, एक हुनेर मारपा हांव घराक उजो लायता. आख्खे घरा उजो लायता कितें काय म्हणून घरात एक हुनेर आसा ताका मारपाक जाय म्हणून. ही असल्यांतली गत जाल्या. हे जी सादी गजाल इतले एका सादे क्लॉजांतल्यान जी पळय साध्य जावंक शकता ताच्या खातीर इतलो व्हडलो कन्फ्युजन क्रिएट केला कारण नासता. सो आता जेन्ना ह्या म्हणजे आता ऑब्वियसली रायट टू एज्युकेशन ऍक्ट कितें म्हणटा हे सामान्य लोकांक कळूकूच ना आणि सामान्य लोकांक पालकूय येता. सो तुका अशें दिसता की ते एक रिजन आसपाक शकता की पालक आज आंदोलनान खूब कमी दिश्टी पडटा. पालक जेन्ना आंदोलन सुरू जाल्लें तेन्ना कमी आशिल्ले. 2-3 कारणां आसा. एक तांकां खबर ना एक्झॅक्ट इशू कितें तो. सरकार म्हणटा आमी दिले म्हणून कितें जाता. हय मग ते चिंतपाक बसतात दिले जाल्यार कितें जाता, व्हडलें कितें जालें तातूंत, ताची इम्प्लिकेशन, ताची फाल्यां हे कितें कॉन्सिक्वन्सीस कितें जातले ताचेर विचार जायना. एक तें जालें. दुसरें म्हाका दिसता की म्हज्या भुरग्यांक कोंकणींत किंवा मराठींतल्यान शिकचें. पूण जर आयज कोंकणी आनी मराठी शाळांची सरकारी शाळांची जर इन्फ्रास्ट्रक्चर आनी हाजी जर हालत पळयली खूप वायट आसा, खूप वायट परिस्थिती आसा जाल्यार खूप म्हणजे म्हाका हातून एक एग्जाम्पल म्हळ्यार म्हणजे हांवें पेपरारूच वाचिल्लें की सावय वेऱ्या सारक्या जाग्यार एका मराठी माध्यमीक मराठी प्राथमीक स्कुलान 1ली ते 4थी शिकोवपाक एकूच क्लास आसा आनी एकूच टीचर आसा. हे फक्त सावयवेऱ्याच्या एका इस्कॉलाची गजाल ना. अशें खुबशा इस्कॉला गोंयांत आसात, सरकारी प्राथमीक विद्यालय आसात जंय टिचर्साचो धांवपत्तो ना. हय थंय क्लासीची काय हे ना. पहिली आनी चवथीची भुरगीं एकाच वर्गात बसतात, ती कितें शिकतात देवूच जाणा. हाज्या खातीर तुका कितें तरी क्लॉज म्हाका सारकें ताच्या बाबतींत काय खबर ना, पण कितें तरी ताच्या खातीर रिजन आसपाक जाय. कितें तरी तातूंत ती पॉलिसी आसा जाच्या खातीर ती त्या तितल्या अमाउंट ऑफ स्टुडंट्सांक ते एक टीचर अशें कितें तरी रेशो आसा म्हणून तो रायट टू एज्युकेशनाक रेशो दिल्लो आसा की मिनिमम इतलो आसपाक जाय. आनी जरी गोंयांत जर क्लास टू क्लास पळयलो आमी हो रेशो साध्य जायना. पूण सरकार जे डिफायन करता तातूंत तो साध्य म्हणटा. कारण वॉट दे डू इज गोंयांत जी टोटल भुरगीं आसात प्राथमीक शिक्षण घेवपी डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ टिचर्स अशें जर केलें जाल्यार साध्य जाता. कारण हांगची कमी दुसरे कडेन भरून येता. कांय हातूंत 2-2, 4-4 भुरगीं आसा एका वर्गांत, थंय भरून येता. पूण हें कितपत समा, हें कितपत समा. हांगा जेन्ना आमी म्हणटात की 30 भुरग्यां खातीर एक टीचर आसची किंवा 20 भुरग्यां खातीर एक टीचर आसची जेन्ना आमी म्हणटात तेन्ना ते दर क्लासी खातीर आसता. हय थोड्यांक दिसता की अशें फूल थोड्या स्कुलांनी 30 भुरगींच आसता एका स्कुलान. दुसरें ही जी पळय हालत आसा आयज वायट परिस्थिती जी आसा सरकारी प्राथमीक शाळांची, ही परिस्थिती एक कारण की पालक आयज इंग्लिशींत घालतात आपल्या भुरग्यांक. सो अगेन वी कम टू अ कन्क्लुजन की द लॉज हॅव टू बी रिफ्रेम्ड. Laws have to be reframed. Existing laws have to be implemented. Reframing बरेच मुखार उरले. जो कायदो आसा तोच इम्प्लिमेंट. तुम्ही तोही चालीक लायनात आणि ताच्या वयर आनीक नवीन लॉज तातून लॉज खंय हांगा नवो कायदो हाडीत ना. आता आशिल्लो कायदो मोडून काडटात. हांगा नवो कायदो येयत ना. आता रायट टू एज्युकेशन फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन म्हणटा. थोडे कितें म्हणटात फ्री अँड कंपल्सरी म्हणटा फुकट सगळ्याक फुकट मेळचें. सगळ्याक फुकट मेळचें. ह्या बेजीचेर आमी मागतात की इंग्लिशीक दिवचें कारण थंय मागीर फुकट मेळटलें हो आर्ग्युमेंट जाता. पूण जर रायट टू एज्युकेशन सारकें पळयलें जाल्यार जे आर्टिकल 9 आसा ऑफ रायट टू एज्युकेशन ताजें सबसेक्शन A आर्टिकल 9A जी बिगर अनुदानीत शाळा आसा आनी जी स्पेसिफाईड कॅटेगरीची
शाळा आसात हांकां ग्रांट्सांतल्यान किंवा ह्यो एक्सपेन्सीस तांचे जे खर्च जाले ताजे रिइम्बर्समेंट किंवा ताची भरपाय मागपा पासून वंचीत दवरता कायदो स्वता दवरता आर्टिकल 9A जेन्ना आमी म्हणटा फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन खंय मेळचें हें डिफायन केलां एवरी लोकल ऑथॉरिटी shall provide free and compulsory elementary education to every child. It's remember provided. So there is an exception to the provision. Provided. ताका condition आसा. Exception is a condition आसा. Provided that where a child is admitted by his or her parents or guardian, as the case may be, in a school other than a school established, owned, controlled or substantially financed by funds provided directly or indirectly by the appropriate government or local authority. म्हणजे सरकारी शाळा सरकारी अनुदानित शाळा ह्यो शाळाचे भायर दुसरे शाळेन म्हळ्यार बिगर अनुदानित शाळेन जर तुवें भुरग्याक एडमिशन आपले दिले जाल्यार such child or his or her parents or guardian as the case may be shall not be entitled to make a claim for reimbursement of expenditure incurred on elementary education of the child in such other school. म्हणजे आर्टिकल 9A रायट टू एज्युकेशनाचो सांगता की बिगर अनुदानित जी पळय खाजगी शाळा आसात थंय फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन लागू जायना. ओके हे आर्टिकल 9A सांगता तुम्ही ह्याच आधाराचेर सांगतात की दिवचे म्हणून. हय पण आर्टिकल 9 इज व्हेरी क्लियर की तांकां एक्सपेन्सीस क्लेम करपाक मेळना तांकां अनुदान मेळना हे आर्टिकल 9 क्लियरली सांगता. मागीर आर्टिकल 9 आणि आर्टिकल 12 खंय तरी कॉन्ट्रडिक्टरी आसा ना कारण आर्टिकल 12 कितें म्हणटा की ह्या इस्कॉलांनी 25% जागे राखीव दवरचे हे 25% जे पळय जागे राखीव आसात तांचो जो पळय खर्च जातलो तो सरकार म्हणजे 25%च्या वयर जर गेले जाल्यार ते मेळचे ना अशें. हो खर्च कोणे क्लेम करपाचो पेरंटांनी क्लेम करपाचो स्कुलांक न्ही. हा म्हणजे 25% जे रेशो आसा तो पर्संटेज जी दिले 25% मेळटली तितले एक्सपेन्सीस मेळटली. हांगा कितें म्हणटा हांगा फ्री अँड कंपल्सरी हांगा ग्रांट्साचे आर्टिकल 12 डजंट स्पीक आर्टिकल 9 डजंट स्पीक अबाउट ग्रांट्स. आर्टिकल 9A स्पीक्स जेन्ना आमी फ्री अँड कंपल्सरी म्हणटात ते फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन खंय आसचे. ओके फ्री अँड कंपल्सरी जे पळय सरकार आज फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन दिवपाक बांदील आसा ते फक्त सरकारी किंवा सरकारी अनुदानित शाळे पुरतेच मर्यादित आसा इतले हे 9A म्हणटा. ताच्या भायर जर तुम्ही बिगर अनुदानित इस्कॉलांत जर घालतात किंवा मुळावी शाळांत घालतात जाल्यार तो दिना सरकार बांदील ना सरकार दिवचे ना. ओके दिस इज आर्टिकल 9. घेऊया आणि एक व्यावसायिक